या कथेने काय सांगितलं, एक एक काडी गोळा करून त्या चिमण्याने त्या चिमणीमध्ये एक वेगळी उभारी निर्माण केली. आपल्या मुलांमध्ये आपल्याला हीच उभारी निर्माण करायची. कृपया आपण व्यासपीठावरून सन्मान स्वीकारायचा आहे. या सर्वांनी नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आता मी असं येतोय, काम वगैरे आवरलं आहे. दुपारचे वाजले 12:30 पावणे 1 वाजलं. तर आता इथनं मी निघतलं झारपे, कारण तिकडे विश्वकर्मा जयंती कार्यक्रम असा. संपूर्ण सिंधुदुर्गातील सुतार समाज तिथे एकत्र जमून कार्यक्रम करता. तर त्या ठिकाणी मामाची मुलगी वगैरे पण येऊची असत. मग तिथून म्हणजे झाराप तिट्यावर पहिल्यांदा जायचं असं आपल्याक. तर झाराप तिट्यावरसून मग आपण पुढे भावई मंदिरकडे त्यांचं कार्यक्रम असं तिथे जायचं असं. ते आता योग निघाले आहेत पोखरणमधून, कुडामध्ये येले जाता. तर आता मी वेतीवर आता निघले, म्हटलं आता जाऊया इथून. तर संपूर्ण व्हिडिओ विश्वकर्मा जयंतीनिमित्त होतली. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया डायरेक्ट आता झाराप तिट्यावर. क्रिकेटचं ग्राउंड वेतोऱ्यामधलं क्रिकेटचं ग्राउंड असं या अडेली आणि वेतोऱ्यामधला मॅच वगैरे होऊन गेले होते. तर आता ह्यो रोड गेलो आडेले, म्हणजे आडेले PSC कडनं पुढे जातो. रस्तो अगदी सामसूम असा, डंपर वगैरे किंवा गाडी वगैरे काहीच नाही रस्त्यात. छोटो रस्तो असा, म्हणजे गावातला रस्तो असा आतमधलं वाडी वगैरेचो, पण तो एकदम चकाचक असा. हायवेसारखो, हायवेपेक्षा तरी खूप बरा मस्त. इथनं आडेली काहीतरी 1 किलोमीटर लागतं पुढे. रस्ते घेऊन भारी वाटला, मस्तच रस्ता एकदम चक्काचक, म्हणजे भारीच. आता ह्या टाईमला जरी जास्त गर्दी नसली गाड्यांची वगैरे तरी रहदारी असतं या रोडात. रस्तो अगदी टापटीप ठेवलेला आणि काम पण उत्कृष्ट दर्जाचं चाललं काही. आता काय माहिती रस्तो या रस्त्यात नवीनच असं एक रस्तो येईल साईड लेफ्ट राईट असा, म्हणजे मग ते लेफ्ट असतो. राईट गेला तर परत वेंगूर लेफ्ट असतो, लेफ्टच मारूया. कामावरून कुडाळात आणि कुडाळातनं परत झाराप, की आता डबल पडला असतो, म्हणजे 9 दिने 18-20 किलोमीटर पडला आता. पण वेतोऱ्या तिट्यावरसून रस्तो असा ह्यो फक्त 10 किलोमीटर, मध्येच फक्त अर्धा-1 किलोमीटर खराब हा. बाकी पूर्ण रस्तो एकदम लेवल मस्तच भारी. आता आम्ही वाटतं येलो रेल्वे ट्रॅककडे, रेल्वे ट्रॅक क्रॉस करूचो आपल्याक. वाटतं क्रॉसिंगला थांबलो वाटतं. झाराप रेल्वे स्टेशन जवळ असायचं. आता काहीच मिनटात आपण झारापच्या रेल्वे स्टेशनच्या बाजून पोचतो. आता तिट्यावर पोचतो ना. खाली रस्त्याचं काम केलं नाही, सकाळी भरपूर 6 उशीत जाऊ काय, 6 उशीत. या असा झाराप रेल्वे स्टेशन. रस्त्याचं काम असल्यामुळे डंपर वगैरे थांबलेले असत काही. समोर दिसतो तो झाराप तिथं. व्हिडिओ बनवून गावाची ना स्पीड ब्रेक करा, गाडी थांबवू होईना. ते पुढे हायवेवर गेले तर मार्ग जाईल. आता आपण हायवेवर पोचलो. रॉंग साईडीन जावचं लागतं का त्याची, कारण खूप मका तडे बिबवण्यात तरी जाऊ काय. रॉंग साईडीन जाणं रिस्कीच असा, पण आता बघू. त्यासाठी बिबवण्याक जावचं लागतं. त्यातून बिबवण्यात रिटर्न असा येऊन मग झारापीक जावचं लागतं. भावई मंदिरच्या बाजूकच विश्वकर्मा मंदिर बांधले, तिथे पोचलो आम्ही आत्ताच. हे असं भावई मंदिर. चला तर मग आता आतमध्ये प्रवेश करूया. कार्यक्रम जोरात चालू असा, भाषण वगैरे चालू असा, डेकोरेशन वगैरे किंवा सजावट वगैरे छान केलेली असा. चांगली कामगिरी का चांगली कारागिरी केली तर इथे दक्कल घेतली जातात तिची आणि सत्कार केला जाता. विश्वकर्मा जयंतीनिमित्त पूजा वगैरे बांधलेली असा, छानपैकी पूजा बांधलेली आहे, अतिशय सुंदर असा.
दर्शनासाठी गर्दी पण होती, रांग होती मोठी. नंतर जसे 12:30-1 वाजलो नंतर गर्दी खूपच झाली. बसा खुर्ची पण कमी पडले, एवढी गर्दी झाली. चला तर मग आधी दर्शन घेऊया, तुम्ही पण दर्शन घ्यावा. या रोडला इलास तर नक्कीच भेट द्यावा आणि तुम्ही पण दर्शन घ्यावा. छानपैकी मंदिर असा, बाजूक भावई मंदिर पण असा, या झारपगावचा ग्रामदैवत. पूजेच्या पाया पडले, तीर्थप्रसाद घेतलं आणि नंतर त्या ठिकाणी बसलो थोडा वेळ, कारण भाषण वगैरे ऐकलं. जेव्हा महाप्रसादाक वेळ होतो खूपच, त्याच्यामुळे नळडवेमधले माझे मोठे मामा त्यांनी पण भाषण केले नाही, तुम्ही ऐकाच नक्की. श्री विश्वकर्मणे नमः. आजच्या विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष अत्यंत हरभुंडारी व्यक्तिमत्व आमचे शरद मेस्त्री, उपाध्यक्ष आनंद मेस्त्री आणि या समाज मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय. तू जे करणारशी त्याच्या मागे मी आणि आमचा समाज उभा आहे मागे. पण ते करण्यासाठी तुझ्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे उर्मी निर्माण झाली पाहिजे. तू स्वतः पेटून उठला पाहिजेस. जसं त्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारक पेटून उठले, त्यांनी सगळ्या समाजामध्ये चैतन्य निर्माण केलं. तसंही हा मुलगा किंवा हे जे आहे हा जेव्हा पेटून उठेल. आपण निसर्गाचं एक उदाहरण घेऊ शकतो ना. चिमणीने मोठ्या कष्टाने एक एक काडी गोळा करून घर बांधलेलं असतं. मोठा पाऊस येतो आणि तिचं घर कोसळतं, पाण्यात पडतं आणि हळूहळू वाहून जाऊ लागतं. चिमणीला खूप वाईट वाटतं, ती रडू लागते. तिचा साथीदार चिमणा म्हणतोय रडू नकोस, हा पाऊस गेल्यानंतर पुन्हा सूर्य उगवेल आणि उगवल्यानंतर आपण मोठ्या उमेदीने पुन्हा उभं राहायचंय आणि असंच घर बांधायचंय म्हणत. आणि चिमण्याने आपल्या पंखाखाली त्या चिमणीला घेतलं. रात्र उलटून गेली आणि दिवस उजाडल्यानंतर पुन्हा ते कामाला लागले. या कथेने काय सांगितलं, एक एक काडी गोळा करून त्या चिमण्याने त्या चिमणीमध्ये एक वेगळी उभारी निर्माण केली. आपल्या मुलांमध्ये आपल्याला हीच उभारी निर्माण करायची. बस ठीक आहे, यश अपयश हे निश्चितच ठरलेलं असतं. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतो अशातला भाग नाही, पण अपयश. आमच्या मोठ्या मामांनी छानपैकी मार्गदर्शन केल्याने तर हे नरडवे गावचे म्हणजेच माझ्या मामाच्या मूळ गावचे आता ज्यांनी भाषण केले ते रिटायर शिक्षक असत. स्वभाव अगदी छान असा. घराकडे गेल्यानंतर चांगली उठाबस केली जाता. अतिशय सुंदर स्वभाव, सगळ्या फॅमिलीचं पण. त्या घराणं असा की तिथे गेल्यानंतर कोणच उपाशी जाऊ शकणार नाही. जेवण तरी पाठवतले तर अगदीच नाही तर चहा नाश्ता करून तरी पाठवतले. मामांची भेट घेतली. आता तुमका कार्यक्रमाची गर्दी दाखवतो. तर आता गर्दी बघा किती आधी. तरी जेवणाची 7-8 रांगी असत अशी एक पंगत. आम्ही मग तिसऱ्या पंक्तीत जेवून बसलो आणि नंतर आम्ही घरात जाऊन निघालो. घरात जाता जाता म्हटलं मामाच्या मुलांकाने कलिंगड वगैरे देऊया. त्या ठिकाणी कलिंगड खाऊच्यासाठी बसलो. चांगल्या प्रकारे कलिंगड होता. नंतर आम्ही घरात जाऊन निघालो. घरात गेल्यानंतर जायचं होतं पोखरांमध्ये, कारण पोखरांमध्ये हरिपाठ करून नंतर नरडव्याक आणि दिगवळ्याक विश्वकर्मा जयंतीनिमित्त जायचं होता. दिगवळ्याक विश्वकर्मा जयंतीनिमित्त आमंत्रण होता आणि नरडव्याक सप्त्याक जायचं होता, कारण सप्त्याची 5वी रात्र होती. अंबादेवीचं सप्त होतं. मग त्या ठिकाणी जायचं असं. मग त्याची पण तुमका पुढे व्हिडिओ येतील. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.